आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनोवाद्यानं वकिलानं मी ज्याला न्यायाचं शिक्षण घेतलेलं आहे, ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे, लोकशाही म्हणजे काय असतं याचं बाळकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे, अशा एका वकिलानं सरन्यायाधीश गवईच्या दिशेनं पायातला बूट काढून फेकून मारावा, ही गोष्ट देशाला, देशातल्या न्यायव्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे। आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी, तमाम भारतीय ज्याने या संविधानाला स्वीकारले, तो प्रत्येकजण म्हणतो SC ST OBC ओपन सर्वच, म्हणजे नुसत्या एका जातीचा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा आज जागर झालेला आहे। पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असं अजिबात नाही। आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा विखुरलेला राहिला नाही, तर एका बुटानं जिल्ह्यातला सर्व कार्यकर्ता एकत्र आणला आहे। त्याने एवढीच घोषणा दिली की काय म्हणला, सनातन्याचा विजय असो, बरोबर ना, असं काहीतरी म्हणाला आणि घोषणा देऊन गेला। मग त्याच्या एका घोषणेनं आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आता आम्ही एकदा ठरवून टाकलेलं आहे की हे का होतं, ह्याच्यामागचं प्रमुख कारण काय, हे कशामुळं होतं, या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं बसलेल्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलेलं आहे। बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक म्हणून तुम्हाला या देशाचा सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून देतो। मग राणीच्या पोटातला राजा ना करत झोपडपट्टीसुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला येणार, ही घोषवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं, त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित मांडल्यामुळं खरं तर भूषण गवईच्या दिशेने तो गेलेला बूट होता। जर तो गेलेला बूट जर आम्हाला यातना देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे। अब नोट पे वोट नहीं चलेगी, नोट पे वोट नहीं चलेगा, अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलंय। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशावर भिरकावलेला जो बूट आहे तो कोणी व्यक्तीवर नाही, तर संविधानानं दिलेल्या अधिकार दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर भिरकावलेला बूट आहे, लोकप्रतिनिधींच्यावर भिरकावलेला बूट आहे, लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे। आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे, संविधान के सम्मान में हम सब भारतीय मैदान में, भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथं एकत्र आलो, कशासाठी आलो तर हा भिरकावलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जणावर, तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे। आणि ह्या बुटाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वज्रमूठ या ठिकाणी बांधली गेलेली आहे। ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे। आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो, तो बूट उचलणारा हात
कशा पद्धतीनं मोडून टाकायचा त्यासाठीची ही वज्रमूठ आहे एवढंच सांगतो.